हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची मित्रांनो वॅकन्सी तुम्हाला अपकमिंग डेज मध्ये लवकर दिसणार आहे. तर या वॅकन्सी रिलेटेड मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटने मला व्हॉट्सअपवरती मेसेज केले, कॉल केले आणि विचारलं, सर मला जी अपकमिंग DHSC फार्मसी ऑफिसरची वॅकन्सी येणार आहे, तर याच्यामध्ये मला सिलेक्शन पाहिजे सर. त्याच्यासाठी मला आतापासूनच माझे जे डॉक्युमेंट आहेत ते मला व्यवस्थित करायचे, कारण ज्यावेळेस फॉर्म चालू होतील त्यावेळेस मला इकडे तिकडे पळायची गरज लागणार नाही. तर त्यासाठी मित्रांनो हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो जी अपकमिंग फार्मसी ऑफिसरची वॅकन्सी असणार आहे, तर यासाठी आपल्या स्टुडंटला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणारे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असणार आहेत आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला आतापासूनच तयार ठेवावे लागतील. तुमच्याकडे ऑलरेडी असेल ठीक आहे, नसेल तरी पण मित्रांनो हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जे वॅकन्सी येणार आहे त्याच्यासाठीचे सर्व डॉक्युमेंट माहिती होतील. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपण जे आता ही वॅकन्सी येणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची फार्मसी ऑफिसरची फार्मासिस्टची वॅकन्सी येणार आहे, याच्यासाठी मित्रांनो 1 एप्रिलला आपण एक स्पेशल बॅच चालू केलेली आहे. तर या बॅच मध्ये 3 लेक्चर ऑलरेडी झाले. तर या बॅच मध्ये तुम्हाला जॉईन करायचं असेल आणि फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, एक क्वालिटी बॅच घेऊन याच्यामध्ये आपण नोट्स प्रोव्हाइड करणार आहेत, PYQs प्रोव्हाइड करणार आहेत, टेस्ट प्रोव्हाइड करणार आहेत आणि खूप सारे MCQ प्रॅक्टिस पण याच्यामध्ये आपण घेणार आहोत, वीकली टेस्ट घेणार आहेत आणि क्वालिटी कंटेंट याच्यामध्ये असणार आहे. तर जॉईन करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती लवकरात लवकर मेसेज करू शकता. आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे येऊ. तर याच्यामध्ये जे डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत या आरोग्य विभागाच्या वॅकन्सीसाठी फार्मसिस्टच्या, तर याच्यामध्ये पहिले डॉक्युमेंट असणार आहे मित्रांनो तुमचं आधार कार्ड. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सिंपली पासपोर्ट साईज फोटो लागतो, सिग्नेचर लागतो ऍप्लिकेशन फॉर्म भरताना, ते तर सर्वांजवळ असतं. त्याच्यानंतर मित्रांनो जे दुसरं डॉक्युमेंट लागणार आहे ते पण खूप महत्वाचं डॉक्युमेंट, तो म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट. म्हणजे आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात तर हे सिद्ध करणारे जे डॉक्युमेंट असतं ते डोमासाईल सर्टिफिकेट असतं. आणि या वॅकन्सी महाराष्ट्र स्टुडंटसाठी असतात म्हणून हे डोमासाईल तुम्हाला रिक्वायर्ड असेल. त्याचा इश्यू नंबर, त्याची इश्यू डेट आणि किंवा कोणत्या ऑफिस मधून तुम्हाला भेटलेले त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरताना ऍड करावी लागते. त्याच्यानंतर मित्रांनो जे 3rd नंबरचं डॉक्युमेंट आहे ते कंपल्सरी तुम्हाला लागेल, म्हणजे तुमचं 10th मार्कशीट तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो HSC म्हणजे 12th मार्कशीट पण तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणार आहे. मार्क मेमो मधले तुम्हाला 10th ला किती मार्क होते ते पण लागेल, तुमचा सीट नंबर लागेल तिकडे, 12th ला पण किती मार्क होते ते पण तुम्हाला फॉर्म भरताना ऍड करावे लागतील. सोबतच हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड पण करावे लागतील डॉक्युमेंट सेक्शन मध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो जे नेक्स्ट डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे ते म्हणजे डिग्री, म्हणजे तुमचं बॅचलर इन फार्मसी झालेले, बी फार्म झालेलं असेल तर मित्रांनो बॅचलर इन फार्मसीचं जे काही डिग्री सर्टिफिकेट आहे ते पण तुम्हाला फॉर्म भरताना लागतो. आता याच्यामध्ये काही स्टुडंटचा असा क्वेश्चन असेल की सर माझी डिग्री आणखीन घेतलेली नाहीये, त्यांना एक वे आहे, जो फायनल इयरचं तुमचं मार्कशीट असतं त्या मार्कशीटवर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. पण जर तुमचं डिग्री झालेलं असेल तर मी सजेस्ट करेल की तुमचं बॅचलर डिग्री सर्टिफिकेट नंतर पण तुम्हाला लागणार आहे, तर डिग्री सर्टिफिकेट काढून घ्या, टाइम आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालेले तर डी फार्मचं फायनल इयरचं मार्कशीट पण लागेल, डिग्रीचे सर्व मार्कशीट पण तुम्हाला लागतील, सोबतच डिग्री सर्टिफिकेट लागेल, डिप्लोमा स्टुडंटचे मार्कशीट पण लागेल, सोबतच डिप्लोमाचं सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट पण लागेल. ते घेतलेलं नसेल कॉलेजवरती जा, इन्क्वायरी करा आणि तुमचं डिप्लोमाचं सर्टिफिकेट काढून घ्या. त्याच्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन रिलेटेड जर डॉक्युमेंट बघितलं, इथे पॅन कार्ड असेल, वोटर ID कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, याच्यामध्ये हे ऑप्शनल डॉक्युमेंट असतात. सपोज एखाद्या स्टुडंटकडे वोटर ID कार्ड नसेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नसेल, चालेल, पॅन कार्ड वरती ते भागून जाईल. याच्यामधलं एकच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. आता मित्रांनो हे जे वरचे 7 डॉक्युमेंट आपण डिस्कस केले हे सर्व स्टुडंटला लागणार आहेत, म्हणजे तुमची कॅटेगरी असेल किंवा तुम्ही ओपन मधून फॉर्म भरतायत हे सर्वांना लागेल. पण ह्याच्या नंतरचे जे आपण डॉक्युमेंट डिस्कस करतोय 7th नंबर पासून, तर हे जे डॉक्युमेंट आहेत हे डिपेंड करतं तुमच्या कॅटेगरीवरती. कॅटेगरी असेल तरच लागेल, अदरवाईज ओपन मधून फॉर्म भरायचं असेल तर ते रिक्वायर्ड नसेल. तर मित्रांनो ज्या स्टुडंटला कॅटेगरी मधून फॉर्म भरायचं, कॅटेगरी मधून वॅकन्सी येतात, तर कॅटेगरी मधून ज्यावेळेस तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे.
तर कोणत्या स्टुडंटचा कास्ट सर्टिफिकेटचा इश्यू असेल, हरवला असेल, काही पण झालेला असेल तर तुम्ही मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट तुमचं काढून घ्यायचंय. सोबतच तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी पण लागतं, हे पण डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या. हे नसेल तर तुम्ही सिलेक्शन झाल्याच्या नंतर पण कास्ट व्हॅलिडिटीसाठी टाइम दिला जातो, पण आता आपल्याकडे वेळ आहे तर काढून घ्या, कारण दुसऱ्याकडे पण तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणारच आहे. सो हे पण काढून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जे स्टुडंट खूप साऱ्या कॅटेगरी ह्या नॉन क्रिमिनल मध्ये येतात आणि मित्रांनो या डॉक्युमेंटचं सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ना, ह्याची एक्सपायरी असते. म्हणजे आता वरचे डॉक्युमेंट आपण बघितले की कास्ट सर्टिफिकेट वगैरे यांची एक्सपायरी नसते, पण नॉन क्रिमिनलची एक पर्टिक्युलर एक्सपायरी असते. तर हे डॉक्युमेंट काही स्टुडंट काय करतात, आता एक्सपायर झालेले फॉर्म भरतात आणि सिलेक्शन झाल्याच्या नंतर ते विचार करतात की नवीन काढून घेऊ. तसं चालत नाही. ज्यावेळेस वॅकन्सी आलेली आहे मित्रांनो, त्यावेळेस तो डॉक्युमेंट तुमच्याकडे व्हॅलिड असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या आधीच तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट चेक करा. त्याची व्हॅलिडिटी अजून आहे का ते चेक करा. नसेल तर नवीन लवकरात लवकर बनवून घ्या, कारण आपल्याकडे कमीत कमी 45 डेजचा तर टाइम आहे. आरोग्य मंत्र्यांनी सांगितलेले की आरोग्य विभागाची वॅकन्सी जी असणार ते 45 दिवसाच्या आत येईल. ह्याचं नोटिफिकेशन पण आपण आपल्या टेलिग्रामवर दिलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या स्टुडंटचं ईडब्ल्यूएस निघतं, ते ईडब्ल्यूएसचं जे सर्टिफिकेट असेल ते पण तुम्हाला फॉर्म भरताना रिक्वायर्ड असेल. हे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बनवून घेऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं आहे, ही वरती डिग्री डिप्लोमाचं जे आहे ना, फायनल इयरचं मार्कशीट, ह्याच्यामध्येच आपण हे पण इन्क्लूड केलं होतं. फायनल इयरची मार्कशीट लागतील. सोबतच मित्रांनो इथे परत जो दिलाय ना, हे डिग्री सर्टिफिकेट आणि डिप्लोमाचं सर्टिफिकेट आहे. काही स्टुडंटकडे डिग्री प्रोव्हिजनल असेल, डिप्लोमा सर्टिफिकेटचं प्रोव्हिजनल असेल, चालणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जे नेक्स्ट 12th नंबरचं डॉक्युमेंट असणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आणि हे कंपल्सरी मॅन्डेटरी डॉक्युमेंट असणार आहे. ते म्हणजे फार्मासिस्टचं रजिस्ट्रेशन. म्हणजे आपण सोप्या भाषेत जर बघितलं तर मेडिकलचं लायसन्स. तर मित्रांनो, सर्व फार्मसी स्टुडंटला कुठल्याही गव्हर्नमेंट वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल तर तो रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. तर या वॅकन्सीमध्ये पण फॉर्म भरताना तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार आहे. ज्याचं रिसेंटली बी फार्म पास आउट असेल, अशा स्टुडंटने सर्टिफिकेट बनवलेलं नसेल, मी सजेस्ट करेल की आत्ताच तुम्ही लगेच अप्लाय करा आणि ते अप्लाय केलेलं जे आहे ते डॉक्युमेंट ठेवा. त्यावरून फॉर्म भरता येतो आणि मित्रांनो विदिन 1 मंथ तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पण येऊन जाईल. त्यावरून पण भरू शकता, पण रजिस्ट्रेशन साठी तुम्ही आता लगेचच अप्लाय करून टाका. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झाले तर आरोग्य विभागाच्या वॅकन्सी मध्ये ना, ज्या स्टुडंटचं डी फार्म झालेलं आहे अशा स्टुडंटला मित्रांनो 2 इयरचं एक्सपिरियन्स पण रिक्वायर्ड असणार आहे. म्हणजे डिग्री स्टुडंट डायरेक्ट इलिजिबल आहेत, त्यांना कुठलाही एक्सपिरियन्स नसेल. पण डी फार्म ज्या स्टुडंटचं झालेलं आहे, डिप्लोमा इन फार्मसी ज्या स्टुडंटचं झालेलं आहे, त्याला 2 इयरचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल. तर मित्रांनो, ते 2 इयरचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट एका फॉर्मॅट मध्ये तुम्ही बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला अपकमिंग वॅकन्सी मध्ये अप्लिकेशन फॉर्म भरताना कुठलाही प्रॉब्लेम तिकडे होणार नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जे स्टुडंट पोर्ट मधून फॉर्म भरतायत किंवा दिव्यांग मधून भरतायत किंवा जे काही अदर भूकंपग्रस्त असेल, असे जे अदर क्रायटेरियाज आहेत त्या पर्टिक्युलर क्रायटेरियानुसार तुम्हाला तिथे डॉक्युमेंट लागणार आहेत. तर मित्रांनो, हे जे लास्टचे क्रायटेरिया हे सगळ्यांना अप्लिकेबल नसेल. जे स्पोर्ट्स मध्ये आहेत त्यांना लागेल, जे दिव्यांग आहेत त्यांना लागेल, जे भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, अशा वॅकन्सी असतात त्यांचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार आहेत. तर याच्यामध्ये मेनली जर बघितलं तर ओपन साठी तर एवढे मॅक्स काही डॉक्युमेंट नाहीत लागत, सिंपल डॉक्युमेंट आहेत. जे कॅटेगरीमध्ये स्टुडंट आहेत त्यांना नॉन क्रिमिनल मध्ये कॅटेगरी येत असेल तर ते लागेल, ते चेक करा. तर मित्रांनो, हे जे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला एवढेच डॉक्युमेंट कुठल्याही फार्मसीच्या एक्झाम मध्ये रिक्वायर्ड असतात. तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे एकदा आहेत का चेक करा, डेट चेक करा. हे चेक केल्याच्या नंतर तुम्हाला अपकमिंग वॅकन्सी मध्ये इझिली अप्लिकेशन करता येईल. आणि हे डॉक्युमेंट बनवलेले नसतील, कॅटेगरीचं किंवा ईडब्ल्यूएसचं काही तुमचं पेंडिंग असेल, लवकरात लवकर काढून घ्या, कारण आता ही वॅकन्सी कन्फर्म येणार आहे. आणि मित्रांनो, या वॅकन्सीसाठी जी तयारी आहे आजपासूनच करा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन 100% होईल. आणि या तयारीमध्ये
तुम्हाला आपली आरडी फार्मसी स्पेशल बॅच घ्यायची असेल आणि याच्यामध्ये एकदम क्वालिटी कंटेंट एकदम व्यवस्थित शिकवलं जाते, तर त्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर आरडी फार्माचा जो ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड सोबत, ज्याचं फार्मसी झालेले अशा सर्व स्टुडंट सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो आरोग्य विभागात 5,000 कर्मचाऱ्याची भरती लवकरच होणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला शेअर करा. तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू ऑल.